प्रतिष्ठान सेलू आयोजित श्रावणमासी प्रवचनमाला या अंतर्गत आज हरिभक्तपरायण शिवेंद्र चैतन्य महाराज यशवाडी यांचं आज प्रवचन होणार आहे आणि आज प्रसादाची सेवा गोविंद भाऊ परतानी यांची आहे। मी यांना विनंती करतो की त्यांनी माऊलीच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि महाराजांचा सत्कार करावा। तोपर्यंत आपण भजन करूया। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। हरे राम राम हरे हरे, हरे कृष्ण पुंडलीकवरधर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, केशवराज बाबा साहेब महाराज की जय, भारत माता की जय। हरि ओम सहना भवतु, सहनौ भुनक्तु, सह वीर्यं करवावहै, तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शांति शांति शांति। सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम्, अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्परां। कर्पूरगौरं करुणावतारं, संसारसारं भुजगेन्द्रहारं,
सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि। गङ्गातरङ्गरमणीयजटाकलापं गौरी निरन्तरविभूषितवामभागं नारायणप्रियमनङ्गमदापहारं वाराणसीपुरपतिं भज विश्वनाथं। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थो मुक्ती, जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची। आज या ठिकाणी प्रवचन रूपी सेवेकरता ओवी निवडलेली आहे श्रीमद भगवद्गीतेवरती असणारी भावार्थ दीपिका अर्थात ज्ञानेश्वरी, अध्याय 15, 30व्या क्रमांकाची ओवी। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी वक्ता या नात्याने द्यावासा अल्पसा परिहार तो असा, श्री केशवराज बाबासाहेब मंदिरामध्ये प्रतिवर्षाप्रमाणे श्रावण मासी ज्ञानेश्वरी प्रवचने या उपक्रम अंतर्गत वेगवेगळ्या विशिष्ट विद्वान व्यक्तींची ज्ञानेश्वरी ग्रंथावर प्रवचन होत असतात। जवळपास या उपक्रमाचं 18वं वर्ष आणि या प्रवचन मालिकेमध्ये माझ्या प्रवचन सेवेचं जवळपास 4थं वर्ष। पहिलं वर्ष या ठिकाणी केल्यानंतर लॉकडाऊनमुळे 2 वर्ष ऑनलाईन ती प्रवचनाची सेवा झाली। आणि तसं पाहिलं सेलू ही नगरी अध्यात्माच्या दृष्टीनं पाहिलं, शिक्षणाच्या दृष्टीनं पाहिलं तर उच्चतम अशा प्रकारची नगरी आहे। ज्या नगरीचं नाव शिक्षण क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारे घेतल्या जातं, आध्यात्मिक क्षेत्रामध्ये चांगल्या प्रकारचं घेतल्या जातं। चांगलं शिक्षण आणि चांगलं ऐकण्याची सवय असणारे श्रोते या शिलो नगरीमध्ये त्या ठिकाणी विराजमान असतात। आणि त्या श्रोते मंडळीपैकी अनेक श्रोते या ठिकाणी उपस्थित आहेत, ज्यांचा श्रवणाचा चांगल्या प्रकारचा अभ्यास आहे। श्रावण मासी ज्ञानेश्वरी प्रवचने या प्रवचनामध्ये जे काही आयोजक आहेत, एकापेक्षा एक विद्वान व्यक्ती आहेत, कोणी भागवत उपासक आहेत, कोणी गाथा उपासक आहेत, वेगवेगळ्या ग्रंथाचं अध्ययन करणारे आहेत, असे सर्व कार्यकर्ते मंडळी, या प्रवचन उपक्रमाचे कार्यकर्ते मंडळी उपस्थित आहेत। आणि आपण सर्व देवावर, संतावर, धर्मावर, देशावर प्रेम करणारी धर्मप्रेमी सज्जन, भक्तिमती माता, आज आपण या ठिकाणी जी ओवी निवडलेली आहे ज्ञानेश्वरीमधील आहे आणि अध्याय 15वा। तसं पाहिलं तर आपल्या सनातन धर्मांच्या ग्रंथामध्ये प्रस्थानत्रयी विषय सांगितला। एक लघु प्रस्थानत्रयी सांगितली आणि एक बृहत प्रस्थानत्रयी सांगितली। ज्या लघु प्रस्थानत्रयीमध्ये 10 उपनिषद, ब्रह्मसूत्र आणि श्रीमद भगवद्गीता या 3 ग्रंथांचा समावेश केला जातो। 10 उपनिषदामध्ये 10 उपनिषद आहेत, ब्रह्मसूत्र आहे आणि श्रीमद भगवद्गीता। आणि श्रीमद भगवद्गीतेला उपनिषदाचं, वेदाचं सार अशा प्रकारचं म्हटलं जातं। ज्या ग्रंथाला धर्मग्रंथ त्या ठिकाणी म्हटलं जातं, असा पवित्र ग्रंथ म्हणजे गीता, ज्यामध्ये सर्व उपनिषदांचं सार भरलेलं आहे। भगवान श्रीकृष्णानं रणांगणावरती
अर्जुनाला केलेला सुंदर अशा प्रकारचा उपदेश, प्रत्येक गोष्टीचा उपदेश, मग भक्तियोग असेल, ज्ञानयोग असेल, सांख्ययोग असेल, काय कर्तव्य आहे, काय अकर्तव्य आहे, क्षत्रियाचा धर्म काय, सर्व विविध प्रकारचा उपदेश गीतेच्या माध्यमातून भगवंतानं अर्जुनाला केलेला आहे. अर्जुन आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यातला संवाद म्हणजे श्रीमद भगवद्गीता आहे. आणि त्याच श्रीमद भगवद्गीतेवरती सर्वसामान्य जणांना तो उपदेश कळावा, समजावा, त्यांच्यापर्यंत पोचावा, याकरता श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी त्या ग्रंथावर एक ग्रंथ लिहिला, ज्या ग्रंथाचं नाव ज्ञानेश्वरी किंवा आपण भावार्थ दीपिका म्हणतो. कारण उपनिषद असतील, ब्रह्मसूत्र असेल, श्रीमद भगवद्गीता असेल, भाषा संस्कृत भाषा, आणि सर्वसामान्य जणांची संस्कृतपर्यंत पोच नसल्यामुळं ते तत्त्वज्ञान, गुह्य ज्ञान सर्वसामान्य जीवापर्यंत, मनुष्यापर्यंत पोचत नव्हतं. म्हणून जगद्गुरू तुकोबाराय असतील, ज्यांनी वेदाचा अर्थ आपल्या गाथ्याच्या माध्यमातून म्हटला. म्हणून तुकोबाराय म्हणतात, वेदाचा तो अर्थ आमासी चठावा, एरानी वहावा भारमात. त्याच प्रकारे ज्ञानोबारायांनी त्याच गीतेमध्ये असणारं तत्त्वज्ञान असेल, गुह्य तत्त्वज्ञान असेल, ते ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या समोर प्रगट केलेलं आहे. आणि त्या ज्ञानेश्वरीमध्ये किंवा गीतेमध्ये असणारे 18 अध्याय, आणि त्या 18 अध्यायापैकी सर्वात सुप्रसिद्ध अध्याय तो म्हणजे 15वा अध्याय. कुठं भंडारा असेल, कुठं जेवणाची पंगत असेल, तिथंही आश्रम असेल, संस्था असेल, 15वा अध्याय म्हटला जातो. जिथं एखाद्या देवाचा अभिषेक करायचा, अन्य मंत्र येत नाहीत, 15वा अध्याय म्हणून देवाचा अभिषेक करण्याची सुद्धा परंपरा. एवढा प्रसिद्ध अध्याय म्हणजे तो 15वा अध्याय, ज्या अध्यायाचं नावच आहे पुरुषोत्तम योग. प्रत्येक अध्यायातला योग शब्द जोडलेला आहे. अर्जुन विषाद योग, विभूती योग, भक्ती योग, कर्मसन्यास योग. आणि योग शब्दाचा अर्थ आहे जोडणे. योग म्हणजे जोडणे. आणि पुरुषोत्तम योग म्हणजे, पुरुषोत्तम म्हणजे भगवान, भगवंताशी, परमात्म्याशी जोडणं, ज्या अध्यायाचा हेतू आहे तो असा तो सर्वोत्तम अध्याय म्हणजे पुरुषोत्तम योग नावाचा अध्याय. आणि ज्यावेळेस ज्ञानोबारायांनी या 15व्या अध्यायाच्या प्रथम श्लोकाला बोलायला प्रारंभ करणार, त्याच्या अगोदर एक उपोद्घात, प्रत्येक अध्यायामध्ये काही ओव्यांच्या द्वारे उपोद्घात लिहिलेला आहे. तर 15व्या अध्यायांच्या ओव्या श्लोकांना प्रारंभ करण्यापूर्वी ज्ञानोबाराय काही ओव्या त्या ठिकाणी उपोद्घातामध्ये लिहितात. श्लोकाची सुरुवात तशी 72व्या ओवीपासून झालेली, 71 ओव्या त्या ठिकाणी उपोद्घातामध्ये लिहिलेल्या आहेत. आणि त्याच उपोद्घातापैकी एक ओवी आहे ज्यामध्ये ज्ञानाचं महत्त्व सांगितलेलं आहे, ज्यामध्ये दृष्टांत आणि सिद्धांत दोन्ही गोष्टी सांगितलेल्या आहेत. दृष्टांत कसे असावे, दृष्टांत कशाकरता असतात, सर्व श्रुत आहे. एखादा सिद्धांत पटवून देण्याकरता, समजवण्याकरता एखादा दृष्टांत सांगितला जातो, एक्झाम्पल सांगितला जातो. आणि दृष्टांत कसे असावेत हे ज्ञानोबारायांकडून शिकावं. आपण पाहतो हल्ली काही एखादा सिद्धांत, एखादी गोष्ट समजवण्याकरता एवढ्या खालच्या थरातले दृष्टांत दिल्या जातात, ऐकणाऱ्याला संकोच वाटतो की हे काय सांगतात. परंतु दृष्टांत कसे असावेत, एका दृष्टांतामध्ये काही दोष असेल तर त्याचा उच्चतर दृष्टांत पुढचा, त्याच्या उच्चतर दृष्टांत पुढचा, अशा प्रकारची शैली ती माऊलींची शैली आहे. ती या ओवीमध्ये जी ओवी आज आपण निवडलेली आहे याच्यामध्ये दृष्टांतही दिलेला आहे आणि सिद्धांतही दिलेला आहे. सिद्धांत काय दिलेला आहे तर जे ज्ञान जयाच्या हाती तोची समर्थू मुक्ती, हा झाला सिद्धांत. आणि जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची ये, जैसा शब्दाच्या द्वारे एक दृष्टांत झाला. म्हणजे सिद्धांत काय आहे, म्हणजे ज्याला मुक्ती, मोक्ष, अपवर्ग प्राप्त करायचा आहे, मोक्षाला प्राप्त करायचं आहे, त्याच्याकरता साधनं सांगितलं. ते जे ज्ञान जयाच्या हाती, जे ज्ञान आहे ते ज्ञान ज्याच्या हातामध्ये आहे त्यालाच मुक्ती प्राप्ती होते. कशा प्रकारे, म्हणजे तसं ज्याला स्वर्ग लोकामध्ये जायचं आहे,
स्वर्ग लोकामध्ये जाण्याकरता काय करावं लागतं म्हणजे जैसा शतमक संपत्ती स्वर्गीची आहे. शतमक म्हणजे 100 प्रकारचे 100 यज्ञ करावे लागतात. 100 वेळा यज्ञ करावे लागतात. 100 यज्ञ करणारा माणूस स्वर्गाला जातो. तो फार आता बृहद विषय होत जाईल की यज्ञ कसे असावे, त्याची साधन सामग्री कशी असावी, परंतु सर्वसामान्य आपण अर्थ या ठिकाणी घेऊ शकतो. 100 यज्ञ केल्यानंतर स्वर्ग लोकाला जशा प्रकारे जाता येतं, 100 यज्ञ केल्यानंतर स्वर्ग लोकाचा अधिकारी जसा तो मनुष्य होतो, त्याप्रमाणे ज्याच्या हातामध्ये ज्ञान आहे, ज्याच्या जीवनामध्ये ज्ञान आहे, तो व्यक्ती मुक्तीला पावतो, मोक्षाला पावतो, अपवर्गाला पावतो. प्रश्न हा आहे की मुक्ती म्हणजे काय, मोक्ष म्हणजे काय, अपवर्ग म्हणजे काय आणि त्याच्याकरता लागणारं ज्ञान म्हणजे काय. मोठ्या रूपानं जर पाहिलं किंवा व्याकरणाच्या दृष्टीनं पाहिलं, मुक्ती शब्द किंवा मोक्ष शब्द बनतो कसा. मुक्ती शब्दाचा विचार केला तर मुचलरी मोचणे नावाचा धातू आहे. कोणताही शब्द बनतो कोण्यातरी धातूपासून तो बनत असो, क्रिया कोणतीही बनत असेल. या ठिकाणी मुक्ती जो शब्द बनलेला मुचलरी मोचणे, मोचणे म्हणजे मुक्त होणे, सुटणे, बंधनातून सुटणे हा त्याचा अर्थ आहे. तर मुक्ती शब्द असो किंवा मोक्ष शब्द असतो, वेगवेगळे प्रत्यय केल्यानंतर वेगवेगळे शब्द बनतात. म्हणजे कशातून सुटायचं आहे, कशातून मुक्ती प्राप्त करायची. म्हणजे हा जीव जन्म मरणाच्या कचाट्यामध्ये सापडलेला आहे. पुन्हा पुन्हा जन्म, पुन्हा पुन्हा मरण. ज्याला जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी म्हटलेलं आहे, पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारे भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. तीच गोष्ट आपल्या साधू संतांनी सांगितली. किती वेळा जन्मा यावे किती व्हावे फजित किंवा किती व्हावे फजित. वारंवार जन्माला येणं आणि मरणं याच्यातून बाहेर पडणं यालाच मुक्ती म्हटलेलं आहे. खऱ्या अर्थानं या जन्म मरणाला संसार म्हटलेलं. संसार शब्दाचे अर्थ आपण वेगवेगळे करतो. कधी आपण सहज बोलताना म्हणतो, महाराज आम्ही गृहस्थी, आम्ही संसारी आहेत, तुम्ही महाराज आहे, तुम्ही संन्यासीत, आम्ही संसारीत. संसार शब्दाचा अर्थ आपण कधी कधी संकोचित करतो. विवाह होणं, मुलंबाळं होणं, घरदार असणं म्हणजे आपण संसारी म्हणायला लागतो. परंतु संसारी प्रत्येक मनुष्य जो जन्माला आला. जन्म मरण हाच खरा संसार आहे. आणि या संसारातून, या भवनदीतून, या भवसागरातून बाहेर पडणं म्हणजेच मुक्ती आहे. बाहेर पडणं म्हणजेच मोक्ष आहे. आणि या मोक्षाचं स्वरूप वेगवेगळ्या रूपामध्ये, वेगवेगळ्या ग्रंथामध्ये त्याचं स्वरूप सांगितलेलं आहे. आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती, सरळ सरळ भाषेमध्ये मोक्षाचं वर्णन सांगितलं. किंवा भागवतामध्ये मोक्षासाठी एक शब्द आलेला आहे, धर्मस्य ही अपवर्गस्य नार्थो अर्थाय उपकल्पते. धर्माची सार्थकता कशामध्ये असावी, म्हणजे अपवर्गामध्ये असावी, म्हणजे मोक्षामध्ये असावी, मुक्तीमध्ये असावी. म्हणजे अपवर्ग म्हणजे काय, मोक्षाला अपवर्ग का म्हटल्या गेलं. अपवर्ग शब्दाचा जर आपण अर्थ व्यवस्थित रीतीने पाहिला तर मोक्षाचं खरं स्वरूप आपल्याला समजायला मदत होते. मुक्तीचं खरं स्वरूप म्हणजे अपवर्ग म्हणजे काय, शब्दशः त्याचा अर्थ करायचा झाला तर निर्गतः पवर्गः यस्मात्स अपवर्गः. ज्याच्यामधून पवर्ग निघून गेलेला आहे त्याला अपवर्ग म्हणावं. म्हणजे पवर्ग निघून गेला म्हणजे काय, पवर्ग कशाला म्हणावं. कारण एखाद्या वाक्याचा अर्थ समजण्याकरता त्या वाक्याअंतर्गत असणारे जे शब्द आहेत त्या शब्दांचे अर्थ जाणून घ्यावे लागतात. वाक्यार्थ ज्ञाने शब्द ज्ञानम आवश्यक. तर वाक्य काय आहे, अपवर्ग आहे. धर्माची सार्थकता अपवर्गामध्ये आहे हे वाक्य झालं. परंतु तो अपवर्ग म्हणजे काय सांगितलं, ज्याच्यामधून पवर्ग निघून गेला. निर्गतः पवर्गः यस्मात्स अपवर्ग हे सुद्धा एक वाक्य झालं. त्या वाक्यामध्ये पवर्ग शब्द आला. या पवर्ग शब्दाचा अर्थ काय आहे, सोपा सरळ अर्थ आहे. आपण सर्व जर शाळेमध्ये गेलेलो आहेत, बाराखडीच्या पुस्तकामध्ये वर्ग असतात, अक्षर असतात. क वर्ग, च वर्ग, ट वर्ग, त वर्ग, प वर्ग. एका वर्गामध्ये 5-5 अक्षर असतात. तसा एक वर्ग आहे प वर्ग, ज्याच्यामध्ये 5 अक्षर आहेत, प, फ, ब, भ आणि म. एका अक्षराचा एक अर्थ सांगितला. पचा अर्थ सांगितला पतन. पतन म्हणजे ज्या अवस्थेला आपण आहोत तिथून खाली येणं म्हणजे त्याला पतन म्हटलं जातं.
कधी कधी आपण व्यवहारात बोलताना म्हणतो अहो तो माणूस खूप चांगला होता, पतन झालं माणसाचं. पतन झालं म्हणजे तो आहे त्या परिस्थितीतून खाली आलेला. पतन, फचा अर्थ सांगितला फलाशा. फलाशा म्हणजे फळाची आशा. कोणतीही गोष्ट करत असताना माणूस आशेनं करतो काहीतरी मला मिळावं, भेटावं. हा झाला फ शब्दाचा अर्थ फलाशा. त्याच्यानंतर तिसरं अक्षर आहे ब. बचा अर्थ आहे बंधन. बंधन म्हणजे कोणत्याही प्रकारचं, एक प्रकारचं बांधणं म्हणजे बंधन आहे. त्याच्यानंतर सांगितलं भ अक्षर. भचा अर्थ सांगितला भय आणि मचा अर्थ सांगितला मरण किंवा मृत्यू. पतन, फलाशा, बंध, भय, मृत्यू. पतन, फलाशा, बंध, भय, मृत्यू जहाँ पर न जाय, प फ ब म रहित सो अपवर्ग कहाय. ज्याच्यामध्ये पतन नाहीये. एकदा का जीव मोक्ष स्वरूपाला प्राप्त झाला पुन्हा कधी पतन नाहीये. बाकी जगातलं कोणतंही पद असू द्या त्याला एक ना एक दिवस पतन आहे. कोणी सरपंच झाला, कोणी आमदार झाला, खासदार झाला, मुख्यमंत्री झाला, पंतप्रधान झाला, एक दिवस पतन आहे, मर्यादा आहे. परंतु मोक्षपद अशा प्रकारचं आहे, अपवर्ग अशा प्रकारचं पद आहे, मुक्ती अशा प्रकारचं पद आहे. हे काही दिवसाकरता, काही वर्षाकरता, काही जन्माकरता नाही आहे. गीतेमध्ये भगवंतानं सांगितलं यद गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम. एक वेळेस गेला त्या पदाला पुन्हा तिथून येणं जाणं नाही, म्हणजे पतन नाही मोक्षामध्ये. फलाशा नाही म्हणजे फलाशा कशी नाही आहे? फलाशा तर प्रत्येकाला राहते. म्हणजे एकदा का भगवत स्वरूपाला जाणलं, मोक्ष स्वरूपाला प्राप्त झालं, पुन्हा काही प्राप्तव्य नसतं, म्हणून फळाची आशाच राहत नाही. फळाची आशा तोपर्यंत आहे जोपर्यंत भगवंताला आपण जाणत नाहीत. म्हणून वेदामध्ये, उपनिषदामध्ये म्हटलं एक विज्ञातेन सर्व विज्ञातम भवती. एका परमात्म्याला जाणलं की सगळं जाणल्याप्रमाणे, त्याप्रमाणे एका भगवंताला प्राप्त केलं की पुन्हा सगळं जग प्राप्त केल्याप्रमाणे. पुन्हा त्याला कशा प्रकारची अपेक्षा, फलाशा राहत नाही. उदाहरण द्यायचं झालं भागवतामध्ये भक्त प्रल्हादाचं उदाहरण. ज्याला देव म्हणतो प्रल्हाद मी तुझ्यावर प्रसन्न आहे, काहीतरी माग. प्रल्हाद म्हणतो देवा तुमचं दर्शन झालं, आता संसारातील काही मागायची इच्छा नाही, तुला द्यायचंच असेल तर हे वरदान दे. माझ्या उरलेल्या आयुष्यामध्ये मी कधी कुणापुढं हात पसरावा, कधी कुणाकडं काही मागावं अशी इच्छाच होऊ नये. कशामुळं? फलाशा राहत नाही. म्हणजे बंधन, मोक्ष स्वरूपाला प्राप्त झाल्यानंतर बंधन राहत नाही. जन्ममरणाचं जे बंधन आहे, क्षीयन्ते चास्य कर्माणी तस्मिन दृष्टे परावरे. त्याचे सर्व कर्म नाश होतो. कर्मनाश झाला की बंधन समाप्त होतात. म्हणून मोक्षामध्ये बंधन नाही. म्हणजे भय राहत नाही. म्हणजे भय कुणापासून होतं? विचार करायचा झाला, भय स्वतःपासून होतं का भय दुसऱ्यापासून होतं? श्रुतीनं सांगितलं द्वितीयात वा भयम भवती. नेहमी भय दुसऱ्यापासून होतं. आपण आपल्या रूममध्ये, वाड्यामध्ये, घरामध्ये एकटे असो, खिडक्यादार बंद आहेत, कधी आपल्याला अशी भीती वाटत नाही की मीच मला कधी मारायला उठेल? नाही. आपल्याला भीती वाटते की दुसरा कोणी येऊन मला मारेल. द्वितीयात वा भयम भवती. परंतु मोक्ष प्राप्ती झाल्यानंतर, मुक्ती प्राप्त झाल्यानंतर, अपवर्गाला प्राप्त झाल्यानंतर दुसरा कोणी शिल्लकच राहत नाही. सर्व तेच माझंच स्वरूप आहे, माझंच आत्मस्वरूप सर्वामध्ये बसलेलं आहे. ज्याला सर्वाघटी राम देहादेही एक अशा प्रकारे ज्ञानोबारायांनी सांगितलं. त्या तत्वावर आरूढ झाल्यानंतर, मोक्ष स्वरूपाला आरूढ झाल्यानंतर भयसुद्धा राहत नाही. म्हणजे मरणसुद्धा नाही. मरण त्याला आहे ज्याचं जन्म आहे, त्याचं मरण आहे. मरण शरीराला आहे, आत्म्याच्या ठिकाणी कसल्याही प्रकारचं मरण नाही. म्हणून पतन, फलाशा, बंध, भय, मृत्यू जहा पर न जाय, प फ ब भ म रहित सो अपवर्ग कहाय. अशा प्रकारचा अपवर्ग, अशा प्रकारचा मोक्ष, अशा प्रकारची मुक्ती जर प्राप्त करायची असेल तर उपाय एकच सांगितला, जे ज्ञान जयाच्या हाती. त्याच्याकरता आवश्यक आहे ज्ञान. म्हणजे ज्ञानाचा आणि मुक्तीचा, ज्ञानाचा आणि मोक्षाचा कार्यकारण भाव संबंध काय? काय अडचण निर्माण होते की तिथं ज्ञान प्राप्त करावं लागतं? म्हणजे सर्वसाधारणपणे शास्त्रामध्ये 3 प्रकारचे दोष सांगितले, मल, विक्षेप आणि आवरण. म्हणजे हे 3 कशाने जातात? किंवा मोक्षाची प्राप्ती, मुक्तीची प्राप्ती, ज्ञानाच्या व्यतिरिक्त दुसरे कर्म आहेत, क्रिया आहेत, त्या क्रियांच्याद्वारे मुक्ती नाही का? क्रियांच्याद्वारे मोक्ष नाही का? म्हणले नाही.
मल विक्षेप आवरण हे जाण्यासाठी असू शकतं. मल जाण्यासाठी म्हणजे मल असणं म्हणजे काय? आपल्यामध्ये मल नावाचा दोष आहे. कशावरून समजावं? काहीतरी उटपटांग करण्याची बुद्धी, काहीतरी वेगळं, काहीतरी आगाव करण्याची बुद्धी निर्माण होत असेल तर समजायचं मल आपल्यामध्ये भरलेला आहे. आणि सगळं काही व्यवस्थित असून मन चंचल राहणं, विक्षिप्त राहणं, काहीतरी मनाला समाधान न राहणं, समजायचं विक्षेप नावाचा दोष आपल्यामध्ये भरलेला आहे. म्हणजे कर्माच्या द्वारे मल समाप्त होतो, मल दोष दूर होतो. उपासनेच्या द्वारे त्या ठिकाणी विक्षेप त्या ठिकाणी समाप्त होतो. आणि तिसरा दोष सांगितला ज्याला आवरण म्हटलेले, मल विक्षेपाचं कारण, ज्याला अज्ञान कोणी म्हणतं, कोणी आवरण म्हणतं. हा आवरण दोष कशानं जातो म्हणजे तो फक्त ज्ञानानेच जातो. ज्ञान झालं की हे आवरण संपलं. आणि आवरण संपलं की मुक्ती आहे, आवरण संपलं की त्या ठिकाणी मोक्ष आहे. म्हणून मुक्ती करता, मोक्षा करता ज्ञान हातामध्ये पाहिजे. म्हणजे नेमकं ज्ञान, ज्ञान म्हणजे काय? ज्ञान शब्दाचा जर अर्थ करायचा झाला, अवबोधने नावाच्या धातूपासून ज्ञान शब्द बनतो. जाणणे, समजून घेणे कोणत्या गोष्टीविषयी, त्याला ज्ञान म्हटलं जातं. आपल्याला ज्ञान आहे, आपण वेगवेगळ्या विषयामध्ये त्या ठिकाणी विशेषज्ञ आहात, त्या विषयाचं ज्ञान आहे. परंतु ते ज्ञान या ठिकाणी अपेक्षित नाही. जे ज्ञान जयाच्या हाती जे म्हणायचं आहे ते ज्ञान या ठिकाणी अपेक्षित नाही. म्हणजे कोणतं ज्ञान अपेक्षित आहे? म्हणजे त्या ज्ञानाला वेगवेगळी शब्द सांगितली. कुणी त्याला ब्रह्मज्ञान म्हणतं, कुणी त्याला तत्वज्ञान म्हणतं, कुणी त्याला आत्मज्ञान म्हणतं. वेगवेगळ्या प्रकारचे ज्ञान आहेत. कुणी म्हणतं ब्रह्मज्ञान, तत्वज्ञान किंवा ज्ञान म्हणजे देवाचं ज्ञान. काही काही शब्द असे असतात त्या शब्दाचा जशाला तसा अर्थ घेतला जातो. काही शब्दांचे अर्थ वेगळे करावे लागतात. ब्रह्मज्ञान म्हणजे ब्रह्माचं ज्ञान नाही, ब्रह्मज्ञान म्हणजे आत्मज्ञान. स्वतःचं ज्ञान प्राप्त करणं म्हणजेच ब्रह्मज्ञान प्राप्त करणं. ब्रह्मज्ञान म्हणजे काही वेगळं नाही. स्वतःच्या स्वरूपाची खरी ओळख करून घेणं म्हणजेच ज्ञान आहे. आणि अशा प्रकारचं खरं ज्ञान म्हणजे खरी स्वरूपाची ओळख जर आपल्याला झाली तर मोक्ष आपल्यापासून दूर नाही, मुक्ती आपल्यापासून दूर नाही. कोणी म्हणेल हे काय, आमची ओळख तर आम्हाला आहे, आम्ही चांगल्या प्रकारे ओळखतो. आमचं नाव काय, आमचं आधार कार्डला, आमचं पॅन कार्डला, आमचं पासपोर्टला, आमचं शिधा कार्डला सगळं आमचं नाव आहे, आडनाव आहे, वडिलांचं नाव आहे, घर नंबर आहे, घराचा पत्ता आहे, सगळं आहे. आमचं शिक्षण आहे, आमचा स्वतःचा परिचय आम्हाला चांगल्यापैकी आहे. मग आम्हाला मोक्ष का नाही? आमच्यापासून मुक्ती का दूर, मोक्ष का दूर? परंतु आपल्याला वाटतं आपल्याला आपलं स्वतःचं ज्ञान आहे, परंतु हा आपल्याला झालेला गैरसमज आहे. वास्तविक आपलं ज्ञान, स्वतःचं ज्ञान आपल्याला नाही आहे. आपण स्वतःला काय समजतो? जे शरीराला दिलेलं नाव म्हणजे मी, हे 3.5 हाताचा देह म्हणजे मी, या शरीरामध्ये असणारे ज्ञानेंद्रिय असतील, कर्मेंद्रिय असतील ते म्हणजे मी, पंचप्राण असतील ते म्हणजे मी, वेगवेगळ्या प्रकारचे जे संघात, शरीर संघात आहे त्याला आपण मी समजायला लागतो. आणि वास्तविक इथेच मनुष्य गैरसमजूत करून घेतो. स्वतःला, स्वतःचं शरीरच त्या ठिकाणी मी समजायला लागतो, इंद्रियाला मी समजायला लागतो. परंतु विचार करून पाहिलं तर शरीर म्हणजे आपण आहोत का? ज्या शरीराला आपण म्हणतो शरीर म्हणजे मी आहे. कोणी जर म्हटलं अरे तुम्ही कोण आहेत, दिसत नाही का तुझ्या समोर 3.5 हाताचा देह आहे, हाच मी आहे. ज्या शरीराला मी म्हणतो, विचार करून पाहिलं तर शरीर आपण होऊ शकतो का? म्हणजे कशावरून नाही होऊ शकत? म्हणजे मृत्यूनंतर, मेल्यानंतर काय केल्या जातं? या शरीराची राख होते. काय होते? राख होते. राख झाल्यानंतर गंगेमध्ये, पाण्यामध्ये ती राख टाकून दिल्या जाते. आणि काही दिवसानं जर आपल्या परिवारामध्ये एखादा बालक जन्माला आला, आपण काय म्हणतो, अहो हा नावकरी जन्माला आला, अरे मी गेला तो तर राग झाला, त्याची जर राग झाली, मग हा येणारा कुठून आला? आपण जे पुनर्जन्म मानतो तो पुनर्जन्म ही कल्पनाच बंद करावी लागेल. जर शरीरच आपण असू, शरीर आपण असू शकत नाही. शरीर जरी गेलं आणि शरीरच जर आपण असो, रामायणातला प्रसंग ज्यावेळेस प्रभू रामचंद्रानं वालीला मारलं, वालीची पत्नी
रडत रडत प्रभू रामचंद्राकडे आली. म्हणली तुम्ही हे काय केलं, माझ्या पतीला मारलं, तुमचा काय द्वेष केला, काय निंदा केली, काय शत्रुता केली. म्हणजे माझ्याशी डायरेक्ट शत्रुता नव्हती, परंतु माझा मित्र सुग्रीवाशी शत्रुता होती, म्हणून त्याला मारावं लागलं. तिनं प्रश्न केला, म्हणजे ठीक आहे तुमच्या मित्राचा शत्रू म्हणजे तुमचा शत्रू झाला, परंतु मी काय तुमचं केलं तर तुम्ही मला वैधव्य आणलं, माझ्या पतीला तुम्ही मारलं, मला वैधव्य आणलं, मी तर काही तुमचं केलं नव्हतं, नुकसान केलं नव्हतं, मी तर तुमची शत्रू नव्हती. प्रभू रामचंद्रानं उत्तर दिलं, तुझा पती म्हणजे तू नेमका कशाला मानतेस? तुझा पती जर हा शरीर म्हणजे पती आहे, याला घेऊन जा, याला काही झालेलं नाही, याला घरी घेऊन जा, हा पती जशाला तसा आहे. आणि जर तू या शरीराला जर तुझा पती मानत नसेल तर गेलेला जो आत्मा आहे तो तर कधी मरतच नाहीये, तो आत्मा तर जिवंतच आहे. आत्म्याला न कधी मरण, न जायते म्रियते वा कदाचित नायम भूत्वा भविता वा न भूयः अजो नित्य शाश्वतोयम पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे. आत्मा तर कधी मरत नाही, तो मरतच नाही, तर मग तुला राग करायचा, शोक करायचा काही कारण नाही. आणि शरीराला जर तो पती मानत असेल, वाली मानत असेल, ते शरीर कधी ना कधी जाणारच आहे. ते आज गेलं काय आणि काही वर्षानं गेलं काय. सांगायचं तात्पर्य, शरीर आपण असू शकत नाहीत. मग शरीर आपण नाही म्हणजे शरीरामध्ये असणारे इंद्रिय आपण असू शकू, म्हणजे इंद्रिय सुद्धा त्या ठिकाणी आपण नाहीत. म्हणजे कशामुळे इंद्रिय नाहीत? म्हणजे एखादा ॲक्सिडेंट झाला, एखादा इंद्रिय गेला, कोणाचा डोळा गेला, कोणाचा पाय गेला, कोणाचा हात गेला, माणूस समाप्त होतो का? नाही. माणूस तरी पण जीवन जगतो. इंद्रिय आघातानं, इंद्रिय गेल्यानंतर सुद्धा माणसाचं जीवन चालतं. याचा अर्थ आपण इंद्रिय सुद्धा नाही, प्राणसुद्धा नाही, मनबुद्धीसुद्धा नाही. या सर्वापेक्षा एक वेगळं तत्व आहे ज्याला आत्मतत्व म्हटलेलं आहे. ते आत्मतत्व त्या ठिकाणी आपण आहेत. आणि ते आत्मतत्व शरीरापेक्षा वेगळं आहे. शरीराचा आणि आत्म्याचा संबंध कसा संबंध आहे, कितका संबंध आहे, किती संबंध आहे? म्हणजे वस्त्र आणि शरीरा एवढाच संबंध आहे. आपलं शरीर आहे, शरीरावर आपण वस्त्र धारण करतो. वस्त्राचा आणि आत्म्याचा संबंध कसा आहे? आपण कधी असं म्हणायला लागतो की कपडा म्हणजेच मी, पॅन्ट म्हणजेच मी, शर्ट म्हणजेच मी, टोपी म्हणजे मी, नाही म्हणत आपण. आपल्याला माहिती आहे वस्त्र वेगळं आहे, माझं शरीर वेगळं आहे. त्याप्रमाणे आत्मा एक प्रकारचं वस्त्र धारण करतो, म्हणजे हे शरीर धारण करतो. मग गीतेमध्ये भगवंतानं म्हटलं, वासांश जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपराणी. वासांशी जीर्णानी, जीर्णानी म्हणजे जीर्ण, जुने वस्त्र, वासांशी म्हणजे वस्त्राने टाकून देतो, नवीन वस्त्र आपण धारण करतो. त्याप्रमाणे आत्मा हे शरीररूपी वस्त्र धारण करतो आणि हे जीर्ण झालं की याला टाकून देतो, नवीन वस्त्र म्हणजे नवीन जन्म धारण करतो, नवीन शरीर धारण करतो. म्हणून कपडे बदलताना आपण कधी त्रास करतो का? कधी कपड्याला म्हणतो का कपडा म्हणजे मी? परंतु या शरीराला आपण म्हणायला लागतो मी, शरीराला म्हणायला लागतो माझं. ना शरीर मी आहे, ना शरीर माझं आहे. म्हणजे मी नाही समजलं, माझं का नाही? म्हणजे शरीर आपलं सुद्धा नाही. शरीर आपलं नाही कशावरून? म्हणजे शरीर हा, देह हा पाचाचा अनिला उसना, किंवा गोस्वामी तुळशीदासजी सांगतात, क्षितिजल पावक गगन समीरा पंचरचित यह अधम शरीरा. हे शरीर आपण पंचमहाभूताकडून उसणं आणलेलं शरीर आहे. आणि उसणी आणलेली गोष्ट कधी त्याच्यावरती मोह करता कामा नये. उदाहरण द्यायचं झालं, एक सत्संगी पती पत्नी होते, सत्संग करणारे होते, दोघांना सत्संगाची आवड होती. त्यांचा जवान मुलगा, 25 वर्षाचा मुलगा मरण पावला. पत्नी घरी होती, पती बाहेर गेलेले होते. पत्नीनं पाहिलं आता आपल्या मालकावरती काय आघात होईल की तरुण मुलगा मरण पावला आहे. आणि तिनं त्या मुलाला झाकून ठेवलं, बाजूला ठेवलं. स्वयंपाक झालेला होता. तिनं आपल्या चेहऱ्यावरती थोडंही दुःख येऊ दिलं नाही. काही ती माता माऊली असेल जिचा 25 वर्षाचा पुत्र गेलेला आहे. आणि शांत आले की म्हणले लगेच तुम्ही हातपाय धुवून घ्या, जेवायला बसा. आणि मालकाला जेवायला बसवलं. आणि जेवायला बसवल्यानंतर म्हणजे अहो थोडंसं वाईट घडलं. म्हणजे काय घडलं वाईट? म्हणजे एका शेजारणीचं दुसऱ्या शेजारणीबरोबर भांडण झालं. म्हणजे कशामुळं भांडण झालं? म्हणजे एका शेजारणीनं वाटीभर साखर नेलती, उसनी साखर नेली
आणि ज्यावेळेस ती साखर मागायला गेली की आमची वाटीभर साखर तुम्ही नेलेली बरे दिवस झालं, ती आम्हाला परत करा, आम्हाला पाहिजे. ती शेजारी म्हणते नाही आता दिली, आता काय संबंध राहिला, आता कशाची साखर आली, आता कशाचं काय आलं. ती रडायला लागली, ती काय साखर द्यायला तयार नाही. मालक म्हणतो हे तर तिचं चुकीचं आहे. उसनी आणलेली साखर ती तर परत द्यावीच लागेल, त्याच्यावरती अधिकार नसतोच, उसनी आणलेली वस्तू द्यावीच लागते. म्हणजे हे जसं तसं आपल्या पुत्राचं शरीर सुद्धा पंचमहाभूताकडून उसनं आणलेलं होतं. आणि आता ते ज्याचं होतं त्यांनी नेलं. पतीच्या मनावरती सुद्धा काही परिणाम झालेला नाही, कारण ते सुद्धा सत्संगी होते. कशामुळं सांगितलं, कशामुळं सांगतोय की शरीर किंवा इंद्रिय किंवा पंचप्राण किंवा मनबुद्धी याच्यामध्ये त्या ठिकाणी आपलं सुख, ज्याला आपलं तत्व, आपलं स्वरूप, ज्याला आत्मस्वरूप म्हटलेलं आहे, हे या शरीर संघातापेक्षा त्या ठिकाणी वेगळं आहे. हे वेगळं आहे दाखवण्याकरता एक दृष्टांताच्या द्वारे शरीरापासून आत्मा वेगळा कसा आहे. कधी कधी कुणाला असं वेगळा आत्मा दिसत नाही, मग तो वेगळा मानायचा कसा. त्याकरता जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या जीवनातील एक घटना आहे. त्यानिमित्ताने आचार्यांचं थोडंसं जीवनही माहीत होईल की शरीरापेक्षा आत्मा कसा वेगळा, आत्मतत्व कशा प्रकारे वेगळे. ज्यावेळी जगद्गुरू आद्य शंकराचार्य अवतरित झाले त्या काळामध्ये बौद्ध मतांचा प्रचार आणि प्रसार होता. आणि त्यावेळेस त्या काळामध्ये अद्वैत मताचा प्रचार आणि प्रसार करण्याकरता आद्य शंकराचार्य साक्षात महादेव प्रगट झाले शंकराचार्यांच्या रूपानं. आणि त्यावेळेस त्यांनी मोठमोठ्या विद्वानांना त्यांनी काय केलं, परास्त केलं. आपल्या चातुर्यानं, आपल्या ज्ञानानं, आपल्या जे काही त्यांचं अध्ययन होतं त्याच्याद्वारे. कारण महादेवांचे साक्षात अवतार होते. जसे ज्ञानोबा राय, ज्यांनी 22व्या वर्षी समाधी घेतली, 16व्या वर्षी ज्ञानेश्वरीली, तशाच प्रकारचा प्रताप होता. आपण ज्या ज्ञानोबा रायांना साक्षात भगवान विष्णूचे अवतार मानतो, तसं संन्यासी वर्ग जगद्गुरू आद्य शंकराचार्यांना साक्षात महादेवांचे अवतार म्हणतात. आणि त्या काळामध्ये बिहारमध्ये मंडन मिश्र नावाचे फार मोठे एक विद्वान होते. आणि ते कर्माच्या द्वारे त्या ठिकाणी मोक्ष मानायचे. आणि त्यांच्याकडं शंकराचार्यांनी ठरवलं की आपल्याला त्यांच्याकडे जायचंय. आणि ते जर आपले अनुयायी झाले, म्हणजे अद्वैत मताचे अनुयायी झाले, तर अद्वैत मताला फार मोठा लाभ होईल. परंतु मंडन मिश्र फार विद्वान होते. म्हणजे किती विद्वान होते याच्याविषयी सांगितलं जातं की त्यांच्या गावाच्या बाहेर असणारी विहीर, त्या विहिरीवरती धुणाऱ्या महिला, कपडे धुणाऱ्या महिला संस्कृतमध्ये वार्तालाप करायच्या. ज्या मंडन मिश्रांच्या घरी पिंजऱ्यामध्ये असणारा पोपट, तो संस्कृतमध्ये वार्तालाप, या बसा उठा बसा या गोष्टी नाही, शास्त्र चर्चा त्या ठिकाणी तो पोपट करायचा. एवढे विद्वान असणारे मंडन मिश्र. कारण एक काळ होता ज्या काळामध्ये आम बोलचालीची भाषा संस्कृत भाषा होती. आता आपल्याला वाटतं की फक्त ग्रंथाची भाषा आहे, ती वेदाची भाषा आहे, गीतेची भाषा आहे, उपनिषदांची भाषा आहे. आम बोलचालीची भाषा आहे किंवा कधी होती असं सुद्धा आपल्याला वाटत नाही. परंतु एक काळ होता ज्या काळामध्ये संस्कृत ही मातृभाषा होती. त्याला आपण मदर टंग म्हणतो, मातृभाषा होती. राजा भोज त्या काळातली घटना आहे. म्हणजे आम बोलचालीची भाषा श्रीमंत लोकांनी किंवा उच्चवर्णीयांनीच बोलावी असं नाही. सामान्यातला सामान्य माणूस तो सुद्धा संस्कृतमध्ये बोलायचा. राजा भोज एक दिवशी वनातून जात असताना एक म्हातारी आजीबाई, जी लाकडं तोडायची, मोळी बनवायची, विकायची आणि त्याच्यावर आपला उदरनिर्वाह करायचा. म्हातारी वयोवृद्ध झालेली, भरी मोठी ती मोळी बांधलेली, आणि ती मोळी डोक्यावरती घेतली. डोक्यावरती ते वजन एवढं होतं की ती म्हातारी वाकायला लागली, शरीर वाकायला लागलं. राजा भोज आपल्या घोड्यावरून जात होता. कशासाठी सांगतोय, संस्कृत आम बोलचालीची भाषा कशी होती. आणि राजानं पाहिलं त्या म्हातारी आजीबाईकडं. राजानं सहज विचारलं, तव भारम न बाधती वा, तव भारम न बाधती वा, तुझा हा भार तुला कष्ट देत नाही का. त्या एवढ्या ओझ्यामध्ये सुद्धा त्या आजीबाईनं स्मित हास्य केलं आणि राजाकडं पाहिलं. राजा म्हणतो, एक तर हिच्या डोक्यावर एवढं ओझं आणि ही स्मित हास्य करते माझ्याकडे पाहून. आणि राजाला काय उत्तर देते, राजन मम भारम माम न बाधते तव बाधती माम बाधते.
केवढी विदुषी असेल ती, सामान्य लाकडं तोडणारी आजीबाई काय उत्तर दिलं, हे राजन, माझ्या डोक्यावरच्या भारानं मला भार होत नाही, तुझं जे बाधती हे चुकीचं शब्द वापरलास त्यानं मला बाधा होते, त्याचा मला त्रास होतोय. कारण बाधती शब्द बनत नाही, क्रियापद बनणार, बाधते, कारण ते कर्मणी आहे. आणि राजानं चुकून प्रयोग केला की बाधती तव भारम न बाधते बा. तिनं सांगितलं मम भारम न बाधते तव बाधती माम बाधते. एवढी आम बोलचालीची भाषा होते, काळाच्या ओघामध्ये लुप्त होण्याच्या मार्गावरती चाललेली संस्कृत. आपला विषय चालू होता की मंडन मिश्रांच्या घरी एवढी विद्वत्ता, एवढी त्या ठिकाणी होती. शंकराचार्यजी गेले, मला तुमच्याबरोबर शास्त्रार्थ करायचा. म्हणले शास्त्रार्थ करायला मला ओळखता का, मी कोण आहे? म्हणले हो, तुम्ही मंडन मिश्र आहात, फार विद्वान आहात. आणि त्यांच्यामध्ये ठरलं, म्हणले मग शास्त्रार्थ करायचा आहे. शास्त्रार्थामध्ये जर तुम्ही हरलात तर तुम्हाला हे तुमचे गिरवा वस्त्र सोडावे लागतील, संन्यास धर्म सोडावा लागेल, गृहस्थ आश्रमामध्ये प्रवेश करावे लागेल, लग्न करावं लागेल. मोठं चॅलेंज दिलं कोणी? मंडन मिश्रांनी. आणि हे चॅलेंज एका संन्याशाला झेपवणं काही सोपं नव्हतं, कारण दुसरं काही नव्हतं मागितलं, डायरेक्ट ग्रस्त आश्रमामध्ये प्रवेश करावा लागेल, हे कपडे काढावे लागतील. परंतु जगद्गुरु आद्य शंकराचार्यांनी ते चॅलेंज स्वीकारलं, आव्हान स्वीकारलं. आणि म्हटले तुम्ही जर हरले, मी जर जिंकलो, तुम्हाला ही तुमची पत्नी सोडावी लागेल, तुम्हाला हे घरदार सोडावं लागेल, माझ्याबरोबर यावं लागेल, माझा शिष्य बनावं लागेल, माझ्याकडून दीक्षा घ्यावी लागेल. दोघांनी एकमेकांच्या अटी मान्य केल्या. मला शास्त्रार्थ करायचा आहे. शास्त्रार्थासाठी काय लागतं? कोणीतरी निर्णायक लागतो. जसं क्रिकेट मॅच असेल तिथे कोणीतरी अंपायर लागतो, कोण आउट आहे, कोण नो बॉल आहे, कोण वाईट बॉल आहे सांगण्याकरता. आणि जर विचार करा, क्रिकेटमध्ये अंपायर नसेल तर काय होईल? अंपायर असताना तिथं भांडणं होतात, अंपायर नसेल तर काय परिस्थिती ओढवेल. म्हणून शास्त्रार्थामध्ये सुद्धा निर्णायक असतो. मला निर्णायक कुणाला करायचं? निर्णायक चांगल्या प्रकारचा विद्वान पाहिजे. मग भारती नावाची त्याची पत्नी होती, मंडन मिश्रांची पत्नी, तिला निर्णायक केलं. शास्त्रार्थ सुरू झाला. तिनं पाहिलं की शंकराचार्यांच्या समोर माझ्या पतीचा काही टिकाव लागत नाही आहे. लक्षात आलं की आपले पती हरण्याच्या मार्गावर आहेत. हारले शेवटी पती. मंडन मिश्र तयार झाले, म्हणले मी चला तुमच्या पाठीमागे यायला तयार आहे. भारतीनं सांगितलं तुम्ही अजून तुमचा पूर्ण विजय झालेला नाही, तुमचा अर्धा विजय झालेला, कारण मी त्यांची अर्धांगिनी आहे. तुम्ही मला जोपर्यंत परास्त करणार नाहीत, हरवणार नाहीत, तोपर्यंत तुमचा विजय नाही आहे. म्हणजे बोला, तुमचे प्रश्न बोला. भारतीनं असे काही प्रश्न केले ज्याचा अनुभव शंकराचार्यांना नव्हता. कामशास्त्रातील प्रश्न केले. जगद्गुरु आद्य शंकराचार्य बालब्रह्मचारी म्हणले मला याचा अनुभव नाही, तुझ्या प्रश्नाची मी उत्तर देऊ शकणार नाही, परंतु मला काही काळ द्या. एकाद महिन्याचा काळ मागून घेतला आणि तुमच्या प्रश्नाची मी उत्तर देईल. तिला वाटलं हा संन्यासी माझ्या पतीला सोडणार नाही, परंतु एक महिना तरी टळला विषय. जगद्गुरु आद्य शंकराचार्य परत गेले. आपल्या शिष्यांना सांगितलं. एक दिवशी त्याच शहरातील, त्या नगरातील, गावातील एक तरुण त्या ठिकाणी मृत्युमुखी पडला, मरण पावला. शिष्यांना सांगितलं मी आता या शरीरातून परकाया प्रवेश ज्याला म्हटल्या जातं, परकाया प्रवेश करणार, दुसऱ्याच्या शरीरामध्ये मी प्रवेश करणार, तोपर्यंत माझ्या शरीराचं तुम्ही गुफेमध्ये रक्षण करायचं. आणि शंकराचार्यांनी आपल्या देहातून निघाले, त्या शरीरामध्ये प्रवेश केला, उठले आणि त्या 1 महिन्याच्या काळामध्ये ग्रस्त आश्रमाचा, काम्यकर्माचा तो अनुभव घेतला. परत आपल्या शरीरामध्ये आले, परत त्या प्रश्नाची उत्तरं दिली आणि त्या मंडन मिश्रांना परास्त केलं. त्यांना आपलं शिष्य बनवलं. त्यांचं नाव पडलं सुरेश्वराचार्य. कशासाठी सांगितलं? जरी आपल्याला सांगायचं तर तो थोडंसं असेल, परंतु आचार्यांचं एक छोटीशी जीवनावली आपल्याला माहीत व्हावी म्हणून दृष्टांत हा सांगितला की शरीरापासून आत्मा वेगळा आहे. जर शरीरच आत्मा असता तर शंकराचार्यांना आपलं शरीर सोडून दुसऱ्या शरीरामध्ये म्हणजे परकाया प्रवेश हा करताच आला नसता. म्हणजे त्या शरीरातून बाहेर पडणारं तत्व कोणीतरी वेगळं तत्व आहे आणि ते तत्व म्हणजे आत्मतत्व आहे. ती ओळख म्हणजे आत्मस्वरूपाची ओळख आहे. आणि अशा आत्मस्वरूपाची ओळख होणं म्हणजेच ज्ञान होणं, खरं ज्ञान होणं, तत्वज्ञान होणं. आणि अशा ज्ञानाच्या द्वारे तो मोक्षाला त्या ठिकाणी प्राप्त होतो. म्हणजे यालाच वेदानं अहम ब्रह्मास्मी ज्ञान म्हटलेलं आहे. यालाच आपल्या साधू संतांनी मी वासुदेव तत्वता कळो येईल
विचारिता हे सांगितलेलं आहे. अहम ब्रह्मास्मी म्हणजे मी ब्रह्म आहे अशा प्रकारचा जो अनुभव आहे, तो अनुभव त्या ठिकाणी वेदानं सांगितला. ज्यावेळेस एखादा शिष्य एखाद्या गुरुकडे जातो, उपदेश ग्रहण करतो, गुरु त्याला तत्वमसी महावाक्याचा उपदेश करतात, त्यावेळेस तो शिष्य जर योग्य असेल, अंतकरण पवित्र असेल, पवित्र अंतकरणामध्ये गुरुचा उपदेश जर फलीभूत झाला, त्या शिष्याला अहम ब्रह्मास्मी हा अवबोध होतो. म्हणजे एवढ्या अवबोधावर चालतं का? मी ब्रह्म आहे नाही म्हणले, हा प्रथम अनुभव आहे. याच्या पुढचा एक टप्पा आहे, तो म्हणजे हे जगत ब्रह्म आहे. पहिला टप्पा आहे मी ब्रह्म आहे आणि पुढचा टप्पा आहे जगत ब्रह्म. म्हणजे अगोदरचा कोणता टप्पा? अगोदरचा अहम ब्रह्मास्मी आणि नंतरचा टप्पा सर्वम खलविदम ब्रह्म. या जगताला सुद्धा ब्रह्मरूपानं, देवरूपानं, परमात्मा रूपानं त्या ठिकाणी अनुभूतीला येणं हे जगत, ज्याला म्हटलेले साधू संतांनी, तुकोबरायांनी म्हटलं विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म भेदाभेद भ्रम अमंगळ. या जगाविषयी वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळी मतं प्रगट केली. हे जगत कशा प्रकारचं आहे किंवा ह्या जगताविषयी ज्ञान कशा प्रकारचं आहे, वेगवेगळ्या जसं जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी अद्वैतवाद मांडला. अद्वैतवाद म्हणजे जीव आणि ब्रह्म वेगवेगळे नसून एकच आहेत, जगत आणि ब्रह्म वेगवेगळे नसून एकच आहेत, हा वाद जगद्गुरू आद्य शंकराचार्यांनी मांडला, ज्याला अद्वैतवाद म्हटल्या गेलं. ज्याच्या अंतर्गत दोन वाद मांडल्या गेले अद्वैतवादामध्ये. एक आहे विवर्तवाद, एक आहे अजातवाद. म्हणजे विवर्तवाद कशाला म्हणावं? म्हणजे जगत आणि ब्रह्म जर एकच आहे तर वेगवेगळे का भासतात? हे जगत वेगळं का भासतं? हे जगतच आम्हाला ब्रह्मरूपानं भासायला पाहिजे. त्याकरता कोणता विवर्तवाद सांगितला. विवर्तवादामध्ये दृष्टांत दिला जातो. कोणता दृष्टांत दिला जातो? रज्जू सर्पाचा दृष्टांत. रज्जू सर्पाकार भासी येले जगडंबर. हलक्याशा अंधकारामध्ये दोरीवरती सापाचा भास होणं, जास्त अंधकारामध्ये सुद्धा नाही आणि जास्त प्रकाशामध्ये सुद्धा, हलकासा अंधकार आहे, दोरीवरती कशाचा भास झाला? सापाचा भास झाला. सगळे म्हणाले अरे साप आला, साप आला, काठी आणा, बॅटरी आणा, टॉर्च आणा. आणि येऊन पाहिलं, टॉर्च चमकवलीद्वारे म्हणले इतर दोरी आहे. आपण साप समजायला लागलो. परंतु हे दोरी हे ज्ञान जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सर्प भासतो, सर्पाची भीती वाटायला लागते. त्याप्रमाणे हे सर्व जगत त्या सापासारखं आहे आणि परमात्मरूप अधिष्ठान सत्तेवरती भासमान जगत आहे. म्हणजे जगत खरं कधीपर्यंत वाटणार? म्हणजे साप कधीपर्यंत खरा वाटणार? जोपर्यंत दोरीचं ज्ञान नाही आहे. एकदा का दोरीचं ज्ञान झालं, पुन्हा सापाची भीती नाही आहे. त्याप्रमाणे हे जगत ज्या भगवंताच्या अधिष्ठान सत्तेवरती भासमान आहे, त्या भगवंताची यथार्थ ओळख करून घेणं. ओळख आपण जाणतो, देव आहे, परमात्मा आहे, ईश्वर आहे, कृष्ण आहे, पांडुरंग आहे, परंतु यथार्थ परिचय नाही आहे. देवाचा, परमात्म्याचा यथार्थ परिचय ज्या दिवशी झाला, त्या दिवशी हे जगत जगत रूपानं अनुभवाला न येता कशा रूपानं अनुभव? देव रूपानं, परमात्मा रूपानं अनुभवाला येतं, ज्याला जगद्गुरू आद्य शंकराचार्यांच्या मतामध्ये विवर्तवाद या मत अशा प्रकारे म्हटलेलं आहे. एक अजातवाद मांडला, ज्यामध्ये म्हणजे जगत झालंच नाही आहे. काय आहे हे सगळं? परमात्माचं आहे, देवच आहे, जगत झालंच नाही, अशा प्रकारचा वाद मांडला. आणखी वेगवेगळ्या आचार्यांची मतं जर पाहायची झाली, कारण आपल्या सनातन धर्माचं वैभव आहे की वेगवेगळ्या दर्शनकारांनी, वेगवेगळ्या आचार्यांनी त्या परमात्म्याच्या प्राप्तीचे वेगवेगळे मतं त्या ठिकाणी मांडले. ज्यांना जो मार्ग दिसला, सापडला, त्या मार्गाने ते गेले. तसा द्वैतवाद मांडला. द्वैतवादामध्ये काय आहे? जीव, जगत, जगत म्हणजे हा प्रपंच, हा संसार आणि परब्रह्म हे वेगवेगळेच, अशा प्रकारे द्वैतवादामध्ये म्हटल्या गेलं. ज्यांचे प्रवर्तक मध्वाचार्य यांना म्हटल्या गेलं. मध्वाचार्यांच्या द्वारे हा द्वैतवाद मांडल्या गेला. त्यानंतर द्वैताद्वैत नावाचं एक मत मांडल्या गेलं. द्वैताद्वैत म्हणजे ज्यामध्ये द्वैतालाही मान्यता आहे
आणि अद्वैताला सुद्धा त्या ठिकाणी मान्यता आहे, ज्यामध्ये द्वैत आणि अद्वैत दोन्ही बरोबर आहेत. म्हणजे कशामध्ये नुकसान नाही आहे. कशा प्रकारे उदाहरणाच्या दृष्टीने पाहायचं झालं, घट म्हणजे मटकं, गाडगं आणि मातीपेक्षा गाडगं वेगळं नाही आहे. मटक्यामध्ये सुद्धा मातीच आहे, परंतु ज्यावेळेस ते मटक्याच्या रूपानं, गाडग्याच्या रूपानं, घटाच्या रूपानं वेगळं होतं, तेव्हा ते मातीपासून वेगळं होतं. तिथं द्वैतही मानायला हरकत नाही. आणि कारण रूपानं जर पाहिलं तर त्या ठिकाणी फुटल्यानंतर, मटकं फुटल्यानंतर त्याची मातीच होते, तिथं अद्वैत रूपानं सुद्धा पाहायला हरकत नाही. अशा प्रकारे निंबार्काचार्य यांच्याद्वारे द्वैताद्वैत नावाचं मत त्या ठिकाणी मांडलं गेलं. ब्रह्मसूत्रावरती वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळी आपली मतं प्रस्थापित करण्याकरता ब्रह्मसूत्रावरती टीका लिहिल्या. जसं वेदव्यासांनी अद्वैत मताचं प्रतिपादन केलं. वेदव्यासांनी तर स्वतः ब्रह्मसूत्र दिलं. शंकराचार्यांनी त्याच्यातून अद्वैतवाद काढला. मुळात ब्रह्मसूत्र ग्रंथाची रचनाच कशा करता झाली, कारण श्रुतीमध्ये म्हणजे उपनिषद वाक्यामध्ये कधी कधी काही वाक्य एकमेकाच्या विरुद्ध वाटायला लागतात. जशी तुकोबारांच्या गाथ्याकडे जर काही पाहिलं, काही अभंग एकमेकाच्या विरुद्ध वाटायला लागतात. जसं नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव मी भक्त तू देव ऐसे करी, कुठं म्हणतात मी वासुदेव तत्वता कळो येईल विचारिता. कधी कधी असं वाटतं मोक्ष सुखा हनवलाता. मग याचं नेमकं तुकोबारांचं म्हणणं काय? काही गोष्टी अधिकार परत्वे सांगितलेल्या असतात, परंतु आपल्याला वाटतं की हा अर्थ कसा, तो अर्थ कसा. तसं वेदवाक्यामध्ये सुद्धा एकमेकांच्या विरुद्ध असणारी वाक्य, उपनिषद वाक्य, त्यांचा समावेश कशा प्रकारे अद्वैतामध्ये आहे हे दाखवण्याकरता व्यासांनी वेदवाक्यावरती म्हणजे उपनिषद वाक्यावरती जो ग्रंथ लिहिला त्या ग्रंथाचं नाव आहे ब्रह्मसूत्र. आणि त्या ब्रह्मसूत्रावरती वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळी मतं मांडली. त्यापैकी एक संत होऊन गेले रामानुजाचार्य, स्वामी रामानुजाचार्य, ज्यांनी विशिष्ट अद्वैत अशा प्रकारचं मत मांडलं. म्हणजे विशिष्ट अद्वैत मत त्याला का म्हणावं, का त्याचं काय म्हणणं आहे? म्हणजे जीव माया हे परमात्म्याचे भाग आहेत. अद्वैत मतामध्ये शंकराचार्य म्हणतात जीव ईश्वर परमात्म्यापासून जीव वेगळा नाही आहे, भासमान आहे. परंतु रामानुजाचार्य म्हणतात परमात्म्याचे भाग आहेत. म्हणजे जसा एक वृक्ष आहे, त्या वृक्षाला फांद्या आहेत, पानं आहेत, फुलं आहेत, फळं आहेत, हे भासमान नाहीत, हे आहेत, सत्यामध्ये आहेत. त्याप्रमाणे जीव माया हे परमात्म्याचे भाग आहेत अशा प्रकारे म्हटल्या गेलं. वेगवेगळ्या आचार्यांनी वेगवेगळ्या पद्धतीनं त्या ठिकाणी ज्ञानाचं उपाख्यान केलं, ज्ञानाची त्या ठिकाणी मांडणी केली. म्हणून ते ज्ञान ज्याला अद्वैत मतामध्ये किंवा आपल्या वारकरी संप्रदायामध्ये ज्या ज्ञानाला काय केलेलं आहे, स्वीकारलेलं आहे. कारण ज्ञानोबरायांनी सुद्धा असं म्हटलेलं आहे, पूर्ण मला आठवत नाही, भाष्यकारा ते वाट पुसतू अशा प्रकारे म्हटले. भाष्यकार म्हणजे जगद्गुरु आद्य शंकराचार्य. तो का म्हणे दंडवत आचार्य असं काहीतरी आहे प्रमाण. जगद्गुरु आद्य शंकराचार्यांची जी भूमिका होती, वेदव्यासांची जी भूमिका होती, तीच भूमिका जर गाथ्याचं अध्ययन केलं, गाथ्याचं अध्ययन जेवढं आपण गाथा वाचाल तेवढा त्याचा अर्थ समजायला लागतो. मी तर आणखी असं म्हणेल, ज्यानं उपनिषद वाक्यांचं अध्ययन केलेलं आहे, उपनिषदांचं अध्ययन केलेलं आहे आणि त्यानं गाथ्याचं अध्ययन करावं, त्याच्यासारखा आनंद नाही दुसरा. साक्षात उपनिषदाचे मंत्रच जशाला तसे मंत्र त्या ठिकाणी जगद्गुरु तुकोबरायांनी आपल्या गाथ्याच्या माध्यमातून त्या ठिकाणी मांडलेले आहेत. सांगायचं तात्पर्य, वेदवाक्यांचा अर्थ कशा प्रकारे या परब्रह्मामध्ये आहे हे सांगण्याकरता ग्रंथाची रचना, त्या ग्रंथावरती वेगवेगळ्या आचार्यांचं मत आणि अशा प्रकारचं ज्ञान ज्याला तत्वज्ञान म्हटलं जातं, ज्याला आत्मज्ञान म्हटलं जातं, ज्याला ब्रह्मज्ञान म्हटलं जातं. आणि हे ब्रह्मज्ञान ज्याच्या हातामध्ये म्हणजे ते काय ब्रह्मज्ञान काय वस्तू आहे का? एखादं ब्रह्मास्त्र आहे, ब्रह्मास्त्र ज्याच्या हातामध्ये त्याला कोणाची भीती नाही आहे, तसं ब्रह्मास्त्र असं काही ब्रह्मज्ञान काही दिसणारं नाही आहे. त्या वृत्तीवर पोचलेला महात्मा, म्हणजे त्या वृत्तीवर कशा प्रकारे पोचावं लागेल, ते ज्ञान कशा प्रकारे
त्या ज्ञानाच्याद्वारे कशा प्रकारे तिथं पोचावं लागेल, त्या ज्ञान प्राप्तीकरता मग दुसरे मार्ग सांगितले, भक्ती सांगितली, त्याकरता वैराग्यही सांगितलं. काही काही भक्तिपरक म्हणतात मग भक्तीच्याद्वारे देवाची प्राप्ती नाही का, भक्तीच्याद्वारे भगवंताची प्राप्ती नाही का, भक्तीच्याद्वारे मोक्षाची प्राप्ती नाही का, मुक्तीची प्राप्ती नाही का, वैराग्याच्याद्वारे मुक्तीची प्राप्ती नाही का. आहे, परंतु साक्षात जर संबंध असेल तर ज्ञानाचा संबंध आहे. वेदानं सुद्धा सांगितले रीते ज्ञानान्न मुक्ती, ज्ञानात एव तू कैवल्यम. तिथं भक्ती शब्द किंवा वैराग्य शब्द नाही वापरला, परंतु ते ज्ञान उत्पन्न होण्याकरता भक्तीची गरज आहे, ते ज्ञान टिकण्याकरता वैराग्याची गरज आहे. नुसती भक्ती असेल आणि नुसतं ज्ञान असेल, वैराग्य नसेल ना, ज्ञान नाही टिकणार. ते वैराग्य, ते ज्ञान टिकण्याकरता वैराग्याची गरज आहे. नुसत्या वैराग्यानेही चालणार नाही. वैराग्य सुखदेवांकडे वैराग्य होतं, केवढं वैराग्य, तसं वैराग्य पुन्हा होणे नाही. ज्यांचा जन्म झाला आणि जन्म झाल्याबरोबर विरक्त अवस्थेमध्ये निघाले, एवढे विरक्त, एवढे त्यागी, परंतु त्यांना सुद्धा आत्मज्ञान प्राप्ती करता कुणाकडे जावं लागलं, राजा जनकाकडे जावं लागलं. नुसतं वैराग्यानं काम नाही झालं. म्हणजे नुसत्या ज्ञानानं काम होईल का? नुसतं ज्ञान आहे म्हणजे नुसतं ज्ञान होईल तरी कसं, डबल प्रश्न आहे. एक तर नुसतं ज्ञान बिना भक्तीचं, बिना वैराग्याचं ज्ञान होईल कसं, म्हणजे होऊ शकतं, शब्द ज्ञान होऊ शकतं, पण तशा प्रकारचं नुसतं ज्ञान सुद्धा भगवंतापर्यंत नेऊ शकत नाही. भक्ती आणि वैराग्य विरहित असणारं ज्ञान कधी ना कधी ते अहंकाराला कारणीभूत ठरतं. तो अहंकार होऊ शकतो. जसा अहंकार झाला उद्धवाला, उद्धवासारखा ज्ञानी भक्त कोणी नव्हता. परंतु ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण गोपिकांचं स्मरण करायचे, गोपिकांचं नाव घ्यायचे, आवडायचं नाही उद्धवाला. एवढा मोठा देव आणि काय त्या गोपिकांचं गवळणीचं नाव घेतो. भगवंताला बोलायचे उद्धव. भगवंताने विचार केला, उद्धवाच्या मनामध्ये ज्ञान आहे, जीवनामध्ये ज्ञान आहे, परंतु त्याला भक्तीचा ओलावा नाही. आणि मग उद्धवाला पाठवण्यात आलं कुठं? गोकुळ वृंदावनामध्ये पाठवण्यात आलं. त्या गोपिकांचं निश्चिम प्रेम ज्यावेळेस उद्धवानं पाहिलं, उद्धवाला वाटलं माझं ज्ञान यांच्या पुढं काहीच ज्ञान नाही. माझं ज्ञान तर यांच्या पुढं तुच्छ, यांच्या भक्तीपुढं, यांच्या समर्पणापुढं. म्हणून म्हटलेलं आहे, भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझ. भक्ती आणि प्रेम जर त्या ज्ञानामध्ये नसेल, भक्ती प्रेमाची जोड ज्ञानाला नसेल, तर ते ज्ञान अभिमानाला कारणीभूत ठरतं. म्हणजे नुसत्या भक्तीनं चालतं का? नाही, नुसत्या भक्तीनं सुद्धा चालणार नाही. नामदेव महाराजांची काय साधारण भक्ती होती का? साक्षात देव नामदेव महाराजांच्या हातून जेवायचे, नैवेद्य हातीचा मूर्ती जेवी, एवढा अधिकार नामदेव महाराजांचा. परंतु संत सभेमध्ये त्यांना कच्च ठरवण्यात आलं. नामदेव महाराज देवाकडे आले, देवा हे बाहेरून आलेले संत मला कच्च ठरवतात. देवा तुझं काय म्हणणं आहे? देवानं सांगितलं, ते जर तुला कच्च म्हणत असेल, तू कच्चाच आहे. म्हणजे पक्क होण्याकरता करावं काय? कच्च असण्याचं कारण काय? म्हणजे तुला वाटतं देव म्हणजे फक्त मी पंढरपुरामध्ये विटेवरती उभा असणारा देव, एवढाच देव आहे, याच्या व्यतिरिक्त माझी कुठंच सत्ता नाही. हा तुझा गोड गैरसमज आहे. म्हटलंय तुला माझा परिचय आहे, परंतु माझा पूर्ण परिचय नाही आहे. पूर्ण परिचय प्राप्त करण्याकरता तुला गुरुकडे जावं लागेल. विसोबा खेचरांकडं औंढा नागनाथला पाठवलं. सर्व कथा आपल्याला माहिती आहे. पाय उचलून ठेवले, शिवपिंड शिवपिंड, चारी बाजूनं शिवपिंडी तयार झाल्या. आणि नामदेव महाराज अधिकारी होते, त्यांना काही मुखानं सांगायची गरज नाही पडली की तुला इथं देव आहे, सर्व देव आहे. त्यांना कळून चुकलं की देव फक्त मूर्तीमध्येच नाही, तर चराचरामध्ये, कणाकणामध्ये भरलेला आहे. ज्याला ज्ञानोबरायांनी म्हटलं सर्वाघटी राम देहादी एक सूर्यप्रकाशक सहस्रश्मी, किंवा तुकोबरायांनी म्हटलं विठ्ठल दळी स्थळी भरला रिता ठाव नाही उरला, किंवा वेदानं शास्त्रानं सांगितलं सर्वम खलविदम ब्रह्म. तो परमात्मा चराचरामध्ये आहे, कणाकणामध्ये आहे. सांगायचं तात्पर्य नुसत्या भक्तीनं चालणार नाही, नामदेव महाराजांचं नाही चाललं. नुसत्या वैराग्यानं चालणार नाही, सुखदेवांचं नाही चाललं. आणि नुसत्या ज्ञानानं चालणार नाही, उद्धवांचं चाललं नाही. याकरता तुकोबरायांनी एका अभंगामध्ये म्हटलेलं आहे, उदक अग्नी धान्य झाल्या घडे पाक, एकाविन एक कामा नये. तुम्हाला जर स्वयंपाक करायचा असेल तर 3 गोष्टींची आवश्यकता पडते, पाणी, धान्य आणि अग्नी. या 3 गोष्टींपैकी एक जरी गोष्ट त्या ठिकाणी काय असेल, कमतरता असेल, न्यून असेल,
तर स्वयंपाक होणार नाही. पाणी आणि धान्य असेल, तुम्ही मूग चणे भिजून खाऊ शकता, परंतु त्याला स्वयंपाक म्हणता येत नाही. तुमच्याकडं नुसतं पाणी आहे आणि धान्य आहे, परंतु अग्नी नाही आहे, त्याचंही काही चालणार नाही. पाणी आणि अग्नी आहे, स्नानासाठी गरम पाणी होईल, परंतु स्वयंपाक होणार नाही. मग स्वयंपाकाकरता तिन्ही गोष्टीची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे मोक्ष प्राप्तीकरता, मुक्तीच्या प्राप्तीकरता, अपवर्गाच्या प्राप्तीकरता नुसत्या ज्ञानानं सुद्धा नाही, भक्ती, ज्ञान आणि वैराग्य, म्हणजे मग तिन्हीची जर आवश्यकता आहे. आणि साधू संतांनी म्हटले, पुढे भक्तीने धरिले हाती, मागे ज्ञान वैराग्य धर्म येते. मग रीते ज्ञानान्न मुक्ती हा शब्द का वापरला? ज्ञानादेव कैवल्यम हा शब्द का वापरला? भक्तीचं का नाही वापरलं? म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, मला एखाद्याला डॉक्टर व्हायचं आहे, म्हणजे डॉक्टर होण्यासाठी काय करावं लागतं? म्हणजे नीटची परीक्षा पास करावी. नीट म्हणजे नीट मार्क पाडावं लागतात, कमी जास्त जमत नाहीत. मग म्हणजे नीट, परंतु नीटची परीक्षा पात्र होण्याकरता, परीक्षा देण्याकरता, अर्हता येण्याकरता 12वीची परीक्षा देणं गरजेचं आहे. 10वीचा विद्यार्थी नीटची परीक्षा देऊ शकत नाही, म्हणून 12वीची परीक्षा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणजे 12वीची परीक्षा डायरेक्ट देऊ शकतो का? 8वीचा 7वीचा विद्यार्थी, त्याला 10वीच्या बोर्डाची सुद्धा परीक्षा द्यावी लागते. 10वीतून तो 12वी, 12वीतून तो नीट, आणि मग तो डॉक्टर होऊ शकतो. तसं ज्ञानानेच मुक्ती आहे, ज्ञानानेच मोक्ष आहे, परंतु त्या ज्ञानाच्या प्राप्तीकरता भक्तीची तेवढीच गरज आहे आणि वैराग्याची सुद्धा तेवढीच गरज आहे. जेवढी गरज नीट परीक्षा करता 12वीच्या परीक्षेची गरज आहे, 10वीच्या परीक्षेची गरज आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये तो मोक्ष, ज्या मोक्षाच्या प्राप्तीनंतर पतन फलाशा बंध भय मृत्यू नाही, किंवा पुन्हा त्या जन्ममरणाला कधी येणं नाही, अशा प्रकारचं मोक्ष सुख, ज्या मोक्ष सुखाला प्राप्त झाल्यानंतर पुन्हा जन्ममरण येणार नाही, किंवा पुन्हा जन्ममरणात आपल्याला पडावं लागणार नाही, असं मोक्ष सुख, मोक्ष स्वरूप आपल्याला प्राप्त करायचं असेल तर आपल्या जीवनामध्ये ज्ञान गरजेचं आहे. त्या ज्ञानाच्या प्राप्तीकरता वैराग्याची गरज आहे, त्या ज्ञानाच्या प्राप्तीकरता त्या ठिकाणी भक्तीची गरज आहे. आणि अशा प्रकारचं ज्ञान आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये यावं, अशा प्रकारची भक्ती, अशा प्रकारचं वैराग्य. कारण ज्ञानप्राप्ती करण्याकरता गुरुमुखातून, सद्गुरुमुखातून जो आपल्याला उपदेश ग्रहण करायचा आहे, ती उपदेश ग्रहण करण्याची क्षमता येण्याकरता भक्तीची गरज आहे. भक्तीनं, नामस्मरणानं ते अंतःकरण तयार होतं. जसं शेतामध्ये आपल्याला जर कापूस जर लावायचा असेल तर आपण शेत स्वच्छ करतो. गेल्या वर्षीच्याच पराठ्यामध्ये आपण नवीन कापसाचं बीजारोपण करत नाहीत, नांगरणी, बऱ्याच गोष्टी कराव्या लागतात, स्वच्छ शेत करावं लागतं. मग त्याच्यात कापूस लावल्यानंतर ते उगवू शकतो, उगवेलच, शाश्वती नाही. मग ज्या हृदयामध्ये, ज्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचं उत्पादन करायचं आहे, त्याकरता अंतःकरण रूपी जी शेती आहे त्याची सुद्धा मशागत करावी लागते, आणि ती मशागत होते भक्ती आणि वैराग्यानं. तशा प्रकारची भक्ती, तशा प्रकारचं वैराग्य आपल्या जीवनामध्ये यावं, तशा प्रकारचे सद्गुरू आपल्याला लाभावेत, आपल्याकडून त्यांची तशा प्रकारची सेवा व्हावी, त्यांच्याद्वारे तशा प्रकारचा तत्त्वमसी महावाक्याचा उपदेश आपल्या जीवनामध्ये प्राप्त व्हावा. आणि आपल्या अंतःकरणामध्ये अहम ब्रह्मास्मी आणि सर्वम खलविदम ब्रह्म या पदावर, या अवबोधावर, या निश्चयावर आपण दृढ व्हावं, अशा प्रकारची प्रार्थना करतो. आणि ही जी प्रवचन मालिका चाललेली आहे, ही अशाच प्रकारे अखंडपणे त्या ठिकाणी चालत राहो. जोपर्यंत दिवाकर आहेत, सूर्यचंद्र आहे, तोपर्यंत ही मालिका चालत राहावी, अशा प्रकारची भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. जे काही कार्यकर्ते मंडळी आहेत त्यांनी मला या ठिकाणी आहूत केलं, आमंत्रण केलं, त्याबद्दल कार्यकर्ते मंडळीचं त्या ठिकाणी मनपूर्वक मी आभार प्रकट करतो. आणि झालेली सेवा ज्ञानोबरायांच्या चरणी अर्पण करून सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुका. आता विश्वात्मके देवे, येणे वाग्यज्ञ तोषावे, तोषोनी मज द्यावे पसायदा नहे. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो.
भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे दुरितांचे तिमिर जाओ विश्वस्वधर्म सूर्य पाहो जो जेवांशील तो ते लाहो प्राणीजात वर्ष सकता मंगळी ईश्वर निष्ठांची मांदियाळी अनावर्त भूमंडळी भेटो तया भूता चला कल्पतरुचे आरव चेतना चिंतामणीचे गाव बोलते जय अर्णवा पियुषांचे चंद्रमेधे अलांछन मार्तंड जेतापहीन ते सर्वाही सदा सज्जन सोयरे होतु किंबहुना सर्व सुखी पूर्ण हो निती लोकी भजिजो आदि पुरुषे अखंडित आणि ग्रंथोपजीविये विशेष लोकीये दृष्टा दृष्टविजय होवावेजी एथ मने श्री विश्वेश्वरा हो हा होईल दान पसाओ येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला येणे वरे ज्ञान देवो सुखिया झाला पुंडलीक वरदाहरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय केशवराज बाबासाहेब महाराज की जय भारत माता की जय. भाविक भक्तो, आजची प्रवचन सेवा आपण श्रवण केली ते हरिभक्तपरायण स्वामी शिवेंद्र चैतन्य महाराज यशवाडी ज्या हनुमंतरायाच्या दर्शनासाठी आपल्याकडनं शनिवारी भरपूर लोक जातात कोल्हापाटीच्या पुढे, त्या यशवाडी मंदिराचे अध्यक्ष आहेत आणि त्या मंदिराचा जीर्णोद्धार स्वामीजींच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. त्याचप्रमाणे अजून वारकरी संप्रदायाच्या शिक्षण देणाऱ्या संस्थेचे अध्यक्ष स्वामीजी आहेत, भागवतकार आहेत, कीर्तनकार आहेत आणि प्रवचनकारही आहेत. सगळ्या उपाधी ज्यांच्यापाशी आहेत असे स्वामी शिवेंद्र चैतन्य. गेल्या 6 वर्षापासून स्वामीजी येतात, पण मी श्रोत्यांना अगदी मनमुक्तपणे सांगेल की स्वामीजी जसे 6 वर्षात इथं आले तर आमच्या कार्यकर्त्यांच्या हृदयामध्ये एवढा आल्हाद असतो, एवढा आनंद असतो, एवढा आपुलकी असते स्वामीजीबद्दलची की स्वामीजींचं प्रवचन आलं म्हणजे मनामध्ये एक उत्साह असतो, प्रेरणा असते. अभ्यास याला म्हणतात, ओवी सोडवणं याला म्हणतात, सखोल ज्ञान यालाच म्हणतात आणि प्रवचन यालाच म्हणतात. ज्याला प्रवचन शिकायचं असतं, स्वामीजी खूप जण असं म्हणतात आम्हाला प्रवचन करायचं. आता एक भागवतकार आहेत, त्यांनी असं आग्रह केला, मी म्हणलं 1 वर्ष प्रवचन श्रवण करा, पुढल्या वर्षी व्यासपीठावर जागा, तोपर्यंत जागा नाही. स्वामीजींचं प्रवचन ऐकल्यानंतर आमच्यासारख्या 18 वर्ष प्रवचन रोज श्रवण करणाऱ्याला असं वाटतं की महिनाभर स्वामीजींचंच प्रवचन असावं, दुसरं नसावंच. यच्चंद्र दिवाकरात तोपर्यंत हा उपक्रम चालू आहे. तसं तुमच्याही चरणी प्रार्थना आहे, तोपर्यंत तुमची सेवाही या उपक्रमाला असावी अशी नम्र प्रार्थना. आजच्या प्रसादाची सेवा गोविंदभाऊ परतान यांची होती. उद्या जन्माष्टमी आहे, उद्या माऊलींचा जन्म आहे. माऊलींचा जन्म आपण इथे साजरा करणार आहोत. दरवर्षीप्रमाणे हरिभक्तपरायण लक्ष्मी प्रसाद पटवारी माजलगावचे ते उद्या माऊलींचं चरित्र सांगतील. आपली प्रथा आहे, माऊलींचं चरित्र असतं उद्या प्रवचनामध्ये. स्वामी गोविंददेव गिरीजींचे पट्ट शिष्य भागवताचार्य कीर्तनकार लक्ष्मीप्रसाद पटवारी उद्या माऊलींचं चरित्र सांगतील. उद्या माऊलींचा जन्म इथे होईल, त्यानंतर महाआरती होणार आहे. आरतीसाठी माता भगिनींना प्रार्थना आहे की येताना घरून उद्या आरतीचं ताट, आरतीच्या वाती, सगळं साहित्य सोबत घेऊन यायचं.
इकडच्या वर्गांना, आमच्या बंधू वर्गांना, पितृतुल्य वर्गांना आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहेत. आरती झाली की इकडं ताट द्यायचे काही जिथे कमी पडतील ते, आणि सगळ्यांनी उद्या माऊलींचा जन्मोत्सव साजरा होईल. फूल कोणीही जागेहून फेकणार नाही. जन्म झाल्यावर इथे माऊलींच्या चरणापाशी येऊन फूल वाहून पाया पडायचं. अक्षता फेकायच्या नाही, फूल फेकायचं नाही. जागेवर बसून जन्मोत्सव साजरा करायचा. महाआरती होईल आणि आरतीनंतर सर्वांनी दर्शन घ्यायचं. उद्याची प्रसादाची सेवा कृष्णा बाबूराव काटे यांची आहे. उद्या रात्री बरोबर 8 वाजता. रामकृष्ण हरी.